नमस्कार. ह्या वर्षीचा हा पहिला एपिसोड आहे ते आणि लोकल लेखिका याचा 38वा एपिसोड आहे. आज मी हिंदीतील एक नामवंत लेखिका म्हणून जिचा उल्लेख करायला जातो ती चित्रा मुद्गल हिच्यावरती मी आज काम करणार आहे. ती आजच्या जगाचं चित्रण करते. तिच्या कादंबऱ्यातील व्यक्तिरेखा या आपल्या जवळपासच्याच आणि समकालीन वाटतात. ज्यांनी मुंबईचा गिरणी कामगारांचा संघर्ष बघितला आहे, जाणला आहे, विविध कंपन्यांमधील कामगारांचे हक्कांसाठी दिलेले लढे पाहिलेत, त्या लोकांच्या नजरेसमोर तो नुकताच भूतकाळात जमा झालेला काळ उभा राहील असं वर्णन तिच्या लेखनातून उभं राहतं. तिचं केवळ लेखनच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनही हे कामगारांचं दुःख समजून प्रत्यक्षात लढ्यामध्ये उतरणं ही लेखकाची सामाजिक जबाबदारी मानणं देखील महत्त्वाचं होतं आणि वेगळं आहे. कारण ती स्वतः देखील शेवटी लढ्यात उतरलेली आहे. म्हणूनच तिच्यावरती एपिसोड करावा असं वाटलं. ही लेखिका आजच्या विषयांवरती लिहिते. समाजातील, कुटुंबातील दुटप्पीपणा जो असतो पण आपल्याला तो बोचत नाही ते ती ठळक करून सांगते, आपल्याला जाणीव करून देते. चित्राचा जन्म एका अतिशय धनाढ्य अशा जमीनदार परिवारामध्ये 10 डिसेंबर 1943ला झाला. चेन्नई येथे तिचा जन्म झाला. त्यांच्या पारंपरिक गावामध्ये तिचं शिक्षण झालं. उन्नाव या गावामध्ये बराच काळ तिने घालवला. मुंबई आणि छोटे गाव असे शाळेसाठी वडिलांच्या बदल्यानुसार होत राहिलं. चित्राचे वडील नेव्हीत होते. सारं घराणंच तसं सामंती पद्धतीने वागणारं आणि अत्यंत प्रतिष्ठित होतं. आजोबा ठाकूर बजरंग सिंग हे व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त डॉक्टर होते. त्यांचा रुबाब, दरारा, प्रतिष्ठा अतिशय ओव्हरपॉवरिंग होती. एक काका फिल्म इंडस्ट्रीत होते तर दुसरे पोलीस खात्यात होते. सर्वांनाच आपल्या सामाजिक राजकीय प्रतिष्ठेचा अहम होता. नुसताच गर्व नव्हे तर इतरांना कप पदार्थ लेखण्याचा तो एक बहाणा होता. घरच्या स्त्रिया आणि मुलाबाळांवरही शिस्त आणि नियम यांचा जबरदस्त काच होता. आपली प्रतिष्ठा त्यांना सगळ्यात महत्त्वाची वाटत होती. त्याच्यापुढे बाकी काही महत्त्वाचं नव्हतं. या वातावरणाचा चित्रावरती खोल परिणाम झाला. खास करून आईबरोबर वडील जसं हिडीस करून बोलायचे ते तिला भयंकर खटकत होतं. वास्तविक आई पण मोठ्या तालुकदार घराण्यातली होती. पण त्या माहेरच्या घरामध्ये मुलींना शिक्षणाचा फारसा रिवाज नसल्यामुळे तिचं शिक्षण फक्त अक्षर ओळखीपर्यंतच मर्यादित होतं. आजोबा वडील शिस्तीच्या बाबतीत भयंकर कडक होते. तरी पण घरामध्ये आजीमुळे थोडंसं गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. चरखा चालायचा, धार्मिक ग्रंथांचे पठणाचे संस्कार होते. त्यामुळे घराला एक थोडंसं हळवं आणि मायेचं पांघरूण आलं होतं. वयाच्या 4थ्या वर्षापर्यंत चित्रा आजोळीच राहत होते. ठाकूरांच्या घरात मुलांना घोडेस्वारी आणि शिकारीचं रीतसर शिक्षण दिलं जात असे. शिकारीविषयी छोट्या चित्राच्या मनात तिरस्कार होता. घोडेस्वारीत तिला एकदा गुडघ्याला थोडी जखम झाली. ती कळवळली आणि रडायला लागले. पण त्याच्याहून जास्त अधिक वडिलांचं टोमणेयुक्त शब्द तिला अधिक जखमी करून गेले. अडाणी आईची ही अडाणी लेक. तेव्हापासून तिच्या मनामध्ये वडिलांच्या विरोधात राग खतखतत होता. इतका की शाळेच्या हस्तलिखितेतील तिच्या कवितेमधून तो बाहेर पडला. शिक्षकांच्या हे लक्षात आल्यावरती त्याने तिला असं नको वागूस, असं लिहूस अशी समजही दिली. पण वडील आईचा जो पाणउतारा करत होते त्याची तिच्या मनामध्ये चीड बसली होती. आई त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे किंवा स्त्रियांप्रमाणे अतिशय सहनशील, कामसू आणि सुगरण होती. ती कधीही पतीविरुद्ध ब्र देखील काढत नसे. घरसंसार, मुलं बाळं हेच तिचं सर्वस्व होतं. चित्राचं शिक्षण मुंबईमध्ये पार्ला, घाटकोपरच्या सोमय्यामध्ये अशा अनेक ठिकाणी झालं आणि तिला अनेक कलांमध्ये रस होता. भरतनाट्यम ती शिकली. चित्रकार तिला बालपणापासूनच आवडत होते म्हणून तिने JJतून डिप्लोमा केला. पुढे SNDTमधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झालं. खरं तर कविता हे तिचं पहिलं प्रेम होतं. मुंबईत तिने श्रमिक महिलांसाठी जागरण आणि स्वाधार अशा संस्थांमध्ये काम केलं. तसंच कामगार संघटनामध्ये देखील हिरिरीने भाग घेतला.
तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयामध्ये देखील घरची प्रतिष्ठा नेहमी आड आलेली आहे. टाइम्सच्या सारिका मासिकाचे संपादक श्री अवध नारायण मुदगल यासारख्या विद्वान साहित्यिक संपादकाच्या प्रेमात चित्रा पडली. दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. चित्राच्या घरच्यांचा हा आंतरजातीय लग्नाला विरोध होता. अवध नारायण ब्राह्मण आणि ही तर ठाकूर. वास्तविक तिला असं वाटलं की आपला पती आपल्यापेक्षा उच्च जातीचा असल्यामुळे घरचे लोक आपलं ऐकतील. पण वडिलांनी अनेक प्रकाराने तिचा हे लग्न थांबवायचा प्रयत्न केला. दोघात फूट पाडायचा प्रयत्न केला. माझा ड्रायव्हर इतके 400 रुपये कमावणारा माझा जावई. आई म्हणाली, हे ठाकूर इतके निर्दयी आहेत की मुलीने त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असं काहीही केलं तर तिला सहज विहिरीत ढकलून देतील आणि पाय घसरून पडून मेली असं जगाला सांगतील. घरच्यांचा विरोध तिला कल्पना होती. ते बघून दोघांनी अत्यंत साधेपणानं मित्रमंडळीच्या उपस्थितीमध्ये आर्य समाज पद्धतीने लग्न केलं आणि अलिशान वाड्यात राहिलेली चित्रा आनंदानं एका चाळीत संसार करू लागली. पहिल्या भेटीपासूनच अवध नारायण यांच्या स्पष्ट बोलण्याचा तिने अनुभव घेतलाच होता. तिने एकदा एक कथा, म्हणजे हे लग्ना अगोदरच आहे, कथा तिने सारिकासाठी म्हणून आणून दिली. संपादकांना म्हणजे अवध नारायणना आणून दिली होती. ती वाचून संपादकाने तिला सांगितलं, तुम्हाला कथेबद्दल अ की ढ देखील माहिती नाही आहे. अगोदर देशी विदेशी साहित्यकारांचं लेखन वाचून घ्या आणि मग कथा लिहायला सुरुवात करा. म्हणजे आपल्याला एखादी स्त्री आवडली तर तिचं सगळंच चांगलं असं म्हणणाऱ्यांपैकी ते अजिबात नव्हते. चित्राचा पतीमुळे अनेक महान साहित्यकारांशी परिचय झाला. तिच्या स्वतःच्या स्वभावाने तिने अनेक सामाजिक कामामध्ये योगदान दिलं. तिच्या कथेमध्ये काल्पनिक स्त्री दुःख, छळ, कोंडी असं काही नव्हतं, फारसं नव्हतं. तर ह्या काळामध्ये ह्या शहरी जीवनातील झगड्यामध्ये जो अन्याय होताना दिसत होता त्याचं चित्रण आहे. मग महानगरातील घरं, नोकऱ्या, धनवानांचे शहरी भागातून आलेल्या लोकांची कामं देऊन नंतर शोषण करणं, इथली गुंडगिरी, इथल्या स्त्रियांचं लैंगिक शोषण, राजकीय नेत्यांची भांडवलदारांशी केलेले हात मिळवणे आणि त्यातून समोर येणारं भीषण वास्तव तिच्या लेखनातून आपल्याला वाचायला मिळतं. ती फक्त सामाजिक स्थितीवरतीच लिहिते असं नाही आहे, तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या, अगदी आपल्या घराघरात घडणाऱ्या अयोग्य आणि नको असलेल्या गोष्टींबद्दलही लिहिते. तेव्हा तर ते वाचकाला आरसा दाखवण्यासारखंच असतं ना. तिच्या गिलीगडू या कथासंग्रहामध्ये वयस्क आईवडिलांची सुनेच्या राज्यामध्ये जी केविलवाणी अवस्था होते त्याचं वास्तवदर्शी चित्रण आहे. आवा ही तिची कादंबरी समकालीन मजूर आणि मालक यांच्या संघर्षावरची कादंबरी आहे. त्यात भरडल्या जाणाऱ्या समाजातील इतर घटकांचंही जीवन आपल्याला दिसतं. ह्या कादंबरीसाठी तिला अनेक पारितोषिकं मिळाली. आवा म्हणजे काय? आवा म्हणजे कुंभाराची भट्टी, ज्याच्यामध्ये मातीची भांडी भाजली जाऊन त्यांना एक कलेचं रूप देखील येतं. तिनं हे एक प्रतीक म्हणून वापरलं आहे. ह्या कादंबरीविषयी मी सविस्तर नोंद घेणारच आहे, पण त्या अगोदर तिला मिळालेल्या साहित्यिक सन्मानांविषयी तुम्हाला थोडं सांगते. तिच्या समाज आणि स्त्री केंद्रीय लिखाणाने तिला मुख्य म्हणजे अतिशय महत्त्वाचं म्हणजे साहित्य अकादमी मिळालं, व्यास सन्मान मिळाला, आंतरराष्ट्रीय इंदू शर्मा सन्मान मिळाला, वीरदेव पारितोषिक मिळालं, उत्तर प्रदेशच्या हिंदी अकादमीकडून साहित्यभूषण मिळालं, फणीश्वर रेणू पुरस्कार मिळाला, बिर्ला पुरस्कार मिळाला, असे अनेक प्रतिष्ठेचे सन्मान तिला मिळाले आहेत. तसंच तिने विपुल प्रमाणात केलेलं लहान मुलांसाठीचं लेखनही नावाजलं आहे, त्यालाही पुरस्कार मिळाले. तिची चित्रंही लोकांना खूप आवडत असतं. बऱ्याचशा पुस्तकांवर तिने मुखप्रश्न केले ते तिने केले आहेत. तिने घराण्याच्या विरोधाला न मानता लग्न केलं. आर्थिक ओढाताण जरूर होते, पण पती पत्नी दोघांनीही मग जाहिरातींसाठी लिहिणं, काही अनुवाद करणं अशी कामं करून पैसे कमवले. तेव्हा अर्थातच अवध नारायण यांची नोकरी सुरू होती. चित्राही मग शाळेमध्ये शिकवायला लागले.
पण तेव्हाचा पगार बघता 2 मुलांसह संसार चालवणं अभावग्रस्तीचं नक्कीच होतं, परंतु अतिशय आनंदाचं, समाधानाचं आणि सुखाचं होतं. माहेरून कधी कधी विचारायचं, काय पैसे लागले तर सांग बरं का, पण तिने अगदी शांतपणे ते नाकारलं होतं. मुलगी देखील लेखन, जाहिरात, मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये होते. पण दुर्दैव असं की एका अपघातामध्ये ती आणि तिचे पती या दोघांचाही अंत झाला. मुलगा राजीव हाही लेखन क्षेत्रात आहे. तिच्या लेखनातील अनेक घटना आपल्या भोवती झालेल्या आपल्यालाही जाणवतील. पुढे जायच्या अगोदर तिचं बोलणं ऐकूया, ज्यात ती आपल्या बालपणातील घटनांचं वर्णन करते. मेरे पिता अपनी प्रेमिका के लिए नाटक लिखते थे या उसमें दिलचस्पी लेते थे, और प्रेमिका के न रहने के बाद उनकी जो टूटन थी, वो टूटन ने उन्हें उनकी जीवन शैली परिवर्तित कर दी. लेकिन मेरे लिखने में इन सब चीज़ों का कहीं कोई दबाव नहीं था. मेरे लिखने में मेरे घर के जो प्रतिबंध थे, वो मुझे जो व्यक्तिगत रूप में कहीं ना कहीं मुझे बहुत ज़्यादा रोकते थे, टोकते थे. और वो जो मैं देखती थी, जो अंतर बढ़ता जाता था स्त्री और पुरुष के अंदर, इन चीज़ों ने कहीं मुझे ज़्यादा उत्पाती बनाया, विद्रोही बनाया. मेरे पिता से भी अपनी लड़ाई चलती थी. मैंने अपने पिता से कभी उनके प्रेम को लेकर के कभी सवाल नहीं किया. लेकिन मुझे अचरज होता है कि मेरे घर में, हमारे घर में जब एक आध बार वो किसी चीज़ को लेकर के नाखुश होते थे और उनको लगता था कि हाँ, सहायक होकर भी इस सब्जी में वो स्वाद नहीं है, या मेरी माँ की देख रेख में कहीं लापरवाही है, कोताही है, और उसको वो उठा करके बाहर फेंक रहे हैं. विले पार्ले का जो बंगला था वो बाहर उन्होंने फेंक दिया. तो मुझे अचरज हुआ कि मैंने उठ कर के उनका हाथ पकड़ लिया था. मुझे बहुत ज़ोर से भूख लगी थी. मुझे ये लगा कि इन्होंने खाना, वो सब्ज़ी क्यों फेंक दी. वो रसे की गोभी की सब्ज़ी थी, इतने बड़े बड़े गोभी के पीसेस थे उसके अंदर, और मुझे वो बहुत पसंद थी. उन्होंने फेंक दिया उसको ना. कारण कुछ और रहा होगा, और वो इस तरह की प्रतिक्रियाएं जो हैं वो देते थे. तो मेरा विरोध मेरे घर के दायरे में जो कुछ था, उनकी व्यक्तिगत ज़िंदगी को मैं जानती थी, लेकिन तब तक मेरे मन में ये था कि हमारे ख़ानदान में कोई पक्के ताल पर अपनी पसंद की नाचने वाली के लिए एक बंगला बनवा देता है, और वो वहाँ जीवन भर रहती हैं, नाच गाना छोड़ के रहती हैं. और आखिरी समय में मेरी जो पुरखिनाजी हैं, आखिरी समय में वो ये कहती हैं, मुझे चूड़ियाँ तोड़ने की रस्म होती है, तो आखिरी समय में वो कहती हैं कि जाओ उसको भी, गरियाते हुए कि उसको भी घर के भीतर ले आओ, और उसको बोलो वो भी अपनी चूड़ियाँ यानी चूड़ियाँ तोड़वा ले. तो अब ये सारा जो माहौल था, ये कहीं एक फ्यूडलिस्टिक जिसको कहते हैं ना, वो उस तरह का माहौल था. और मुझे पहले शुरू में लगता था शायद ये सब चीज़ें बड़ी नॉर्मल हैं, सामान्य हैं हमारे घर के लिए. लेकिन धीरे धीरे जब मेरे ऊपर दबाव बनाए जाने लगे कि तुम ऐसे नहीं कर सकती, ये नहीं कर सकती, वो नहीं कर सकती, तो और फिर मेरे मन में उत्सुकता भी होती थी कि वो जो तलघर है, वो तलघर बड़ा सा एक कमरा था, जिसके ऊपर एक बड़ी सी लकड़ी की नक्काशीदार चौड़ी सी पेटी थी. बड़ा सा पीतल का कुंडा था जो दिवाली के समय खुलता था, जिसमें अस्त्र शस्त्र, सोना चांदी वो भी रहता था. उसको हटाया जाता था तो तलघर होता था. ये तलघर अक्सर क्षत्रियों के घरों में बनाए जाते थे, जैसे आजकल भी बनते हैं
बनाए जाते थे। हमारा जब बहुत दिनों बाद मेरे बड़े भाई ने नया घर बनवाया, उसमें बड़ा एक तल घर बनवाया उन्होंने कि गर्मियों में बहुत गर्मी होती है, तो उस तल घर में अगर लेटने बैठने की जगह होगी तो आराम किया जा सकता। तो अपने अपने नज़रिए। तो मुझे अपने पिता के प्रेम को लेकर के कहीं कोई ऐसा नहीं था कि ये अचानक पहले का नहीं दिखा और फिर अचानक ये प्रेम हो गया और उनकी प्रेमिका हो गई। तो मेरे लिए तो वो बहुत सामान्य सी बात थी, बहुत ही अच्छे से मैं उनके साथ बातचीत करती थी। जब माता पिता के बीच कहीं एक किसी बात को लेकर के अगर उनके अंदर क्या कहेंगे तू मैं होती थी, वो भी बड़े दबे दबे ढंग से होती थी। तो इतना तो मुझे फिर धीरे धीरे समझ में आने लगा था कि मेरी माँ को कहीं असंतोष है। और कहीं गांव जा कर के जब भी मैं गांव गई हूँ तो मेरी दादी को भी असंतोष है। मेरी दादी मुझे बैलगाड़ी, जब वो उसको बैलगाड़ी को धूप न लगे वो सफ़ेद चादर से ढक दिया जाता था, पैरा कहते हैं धान का, उससे एक छाह बना दी जाती थी और गद्दे पड़ जाते थे और मसनदें पड़ जाती थी और उसमें बैठ कर के हम ऊंच गांव जाते थे जहां गंगा के किनारे चंद्रिका जी का मंदिर था। हम लोग अपनी लोक भाषा में चंदिकन का मंदिर, तो वहाँ पर ही वो एक स्वामी जी रहते थे। वो ज़मीन के अंदर रहते थे। ऊपर से आपको बस केवल एक ये दिखता था कि आंगन की छत जैसी है, और लेकिन उसके अंदर कमरे थे और घर थी। उसको भूइंधरा कहा जाता था। भूइंधरा यानी भूमि के अंदर वो। तो स्वामी सत्संगानंद जी वहाँ रहते थे। तो हमारी दादी जो हैं वो मेरे हाथ में चांदी के कटोरे में खीर बनवा करके मेरे ही हाथ से बनवाती थी, और वो खीर गंगा जल में पकती थी, दूध और गाय के दूध और गंगा जल में, और उसको स्वामी जी के यहाँ हम मेरे साथ जाती थी और ले जाती थी और उसको मेरे हाथों से स्वामी जी को दिलाती थी। और स्वामी जी ने, मुझे याद है कि एक बार मुझे कहा था कि तुम रोज़ रात में अपनी माँ के सोने के समय, तो मैंने कहा मेरी माँ तो पहले थोड़ी सोती है, मैं पहले सो जाती हूँ, मैं तो मच्छरदानी के अंदर होती हूँ और वो अलग सोती हैं। तो बोले नहीं, तुम ऐसा किया करो। अच्छा, जब माँ नहा धो लें, सुबह नहा धो करके रसोई में जाती हैं तो उसके पहले उनको कहो कि आँख मूंद कर को वो भगवान शंकर को याद करें और आप उनके कान में 11 बार ये तुलसीदास की चौपाई को दोहराना। तो अब हंसी भले आती है, लेकिन वो चौपाई थी तुलसीदास की, जेहि कर जा पर सत्य सने हो, सो ते ही मिले ही न कछु संदेह हो। यानी जिसका जिसके ऊपर प्रेम है और वो प्रेम सच्चा प्रेम है तो वो व्यक्ति उसको निश्चय ही मिलेगा। यानी ये मुझे अपनी माँ के कान में दोहराना होता था ये चौपाई। तो मेरी दादी ने मुझे ये चौपाई रटाई और मेरी अम्मा के कान में कहने के लिए कहा। मेरी माँ, मुझे समझ में नहीं आता था मेरी माँ तब इतने प्रदोष और एकादशी के व्रत क्यों रखती हैं। तो कहीं ना कहीं पति पत्नी के बीच में कोई तीसरा मौजूद था और उस तीसरे की मौजूदगी उन्हें बहुत ही उद्वेलित किए रहती थी, बहुत परेशान किए रहती थी। हम बच्चों को इस बात का पता नहीं चलता था, लेकिन उनको तो पता चलता ही था। घरातल्या वातावरणाचं खूप बारकाईने चित्रण तिने केलेलं आहे। तेव्हाचा सामंती परिवार, त्यातील नात्यांची उतरंड आपल्या नजरेसमोर उभी राहते। एकीकडे दारात आलेल्या महारणीला काकी म्हणायचं लावणं आणि दुसरीकडे तिला स्पर्श केला, तिला शिवली म्हणून मार खाणं, हा दुटप्पीपणा तिला भयंकर खटकायचा। पुढे तिच्या मुलीने जाहिरात क्षेत्रात जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा तिथल्याही वास्तवाची लेखिकेला जाणीव होऊ लागली आणि तिथल्या जगाची कल्पना घेऊन चित्रा मुदगल यांनी एक कथा लिहिली आहे, एक जमीन अपने।
ही कथा ज्यात आहे त्या पुस्तकाला फणीश्वरनाथ रेणूंच्या नावाचा पुरस्कार मिळाला आहे. जाहिरात क्षेत्रातील तणावाचे, सतत स्पर्धेचे, दुसऱ्याला मागे टाकून पुढे जाण्याचे जीवघेणे राजकारण सुरू असतं. वास्तविक तिथे सरकारी स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तींना देखील आणि खास करून स्त्रियांना देखील शोषणाचे बळी व्हावं लागतं. जी व्यक्ती ते करायचं नाकारते त्यांना त्याची किंमतही द्यायला लागते. जगण्यातील विद्रूपता, विसंगती तिच्या कथांमधून समोर येते. ती स्त्री अगतिकतेचं चित्रण करते असं नाही आहे, तर तिचा यशस्वी लढा देखील लेखिका अधोरेखित करते. ह्या कादंबरीतील नायिका अंकिता ही उच्चशिक्षित, हुशार, कल्पक तरुणी असते. कॉपीरायटर म्हणून काम करत असते एका प्रसिद्ध ॲड कंपनीमध्ये. वास्तविक तिच्या कामावरती सारे खुश असतात, पण एका विशिष्ट मालदार कंपनीच्या अधिकाऱ्याचं अश्लील वागणं बघून तिला चीड येते. ती सहन नाही करत. ती त्यांना सांगते, कामाशी काम ठेवा ना. अर्थातच ॲड एजन्सीला ते परवडण्यासारखं नसतं. क्लायंटने तर हे गृहीतच धरलेलं असतं की या मुली आहेत म्हणजे अशाच आहेत म्हणून. कंपनीचा मालक अंकिताला तडकाफडकी हाकलून देतो आणि उगीचच एक चांगला अकाउंट तुझ्यामुळे गेला असा शिक्का तिच्या माथी बसतो. पण ती तत्वनिष्ठ असल्याने त्याची पर्वा करत नाही. पण असे नोकरी सोडणे व काढले जाणे सर्वांनाच परवडण्यासारखं नसतं ना. त्यातून अंकिताचं वैवाहिक जीवनही काही फार सुखी नसतं. नवरा असमंजस असतो, फक्त अधिकार गाजवत असतो, स्वतः मनमानी जीवन जगत असतो आणि सगळी बंधनं मात्र तिच्यावरच असतात. ती आपल्याला गर्भ राहिल्याचं लक्षात आल्यानंतर बोल्ड निर्णय घेऊन गर्भपात करते. त्या बाळाला जगात आणून स्वतः परत कैदेत पडायचं आणि त्या जीवालाही संकटात टाकायचं ही तिला पटत नसतं. अंकिता घर आणि नोकरी या दोन्ही आघाड्यांवरती संघर्ष करून यशस्वी होते. कंपनीत अंकिताच्या जागी एक नवीन चुणचुणीत हुशार नीता नावाची मुलगी कॉपीरायटर म्हणून सुरुवातीला येते. सगळं ठीक चाललेलं असतं अगोदर, पण तिचा मवाळ स्वभाव बघून क्लायंट हळूहळू आपली उद्दिष्ट स्पष्ट करू लागतात. तिलाही हा कामाचाच एक भाग आहे असं वाटू लागतं. आपलं स्थान टिकवून ठेवण्याकरता ती त्यांच्या आहारी जाऊ लागते. पण काही काळातच तिला ह्याच्यातला फोलपणा जाणवू लागतो. त्यातून बाहेर पडायचा तिला मार्ग दिसत नाही. ह्या साऱ्या प्रकाराने हताश होऊन ती शेवटी आत्महत्या करते. एका अतिशय टॅलेंटेड तरुणीचा असा करुण अंत होतो. आजचं हे हवरट होत चाललेलं जग आणि वास्तव लेखिकेने अतिशय प्रभावीपणे मांडलं आहे. तिची आणखीन एक अतिशय महत्त्वाची कादंबरी आहे गिलीगेंडू. ही आजच्या स्वार्थी होत चाललेल्या कुटुंबजनाचं वागणं टिपणारं कथानक आहे. एकीकडे एकत्र कुटुंबाचे गोडवे गायले जातात, त्यात वयस्क लोकांना आधार असतो, सोबत असतो असंही म्हटलं जातं. एका परीने ते बरोबरही असतं, पण त्या सोबतीची एक खूप मानहानीकारक किंमत वृद्ध लोकांना द्यावी लागत असते. काही दिवसासाठी मुलांच्या घरी राहणं किंवा मुलांनी म्हाताऱ्या आईवडिलांबरोबर राहणं हे ठीक असतं, पण तरुण सून आणि मुलांकडून मान मिळण्याचा तोच काळ असतो जेव्हा तुम्ही थोडे दिवस राहत असता. पण जसजसं स्पष्ट होत जातं की हे लोक आता कायमचेच आपल्याबरोबर राहणार आहेत, तेव्हा मात्र मुलांच्या वागण्यामध्ये लक्षणीय बदल होत जातात. साधं घरातल्या वयस्कांना समजा रेडिओचा आवाज पसंत असेल किंवा नसेल, तर सुनबाईकडून ऐकावं लागतं की अहो तुमच्या या रेडिओचा आपल्या डॉगीला त्रास होतो आहे ना, किंवा त्यांना नको असेल आणि डॉगीला हवं असेल तर तुम्ही तसं वागायला पाहिजे ना, तो आपल्या घरातला एक हिस्सा आहे, तो सदस्य आहे घरातला. गिलीगेंडू या कादंबरीमध्ये लेखिकेने आजच्या वेगवान जगातील वयस्क लोकांच्या समस्या मांडल्या आहेत. हे दोन मित्र तिने दाखवले आहेत की दोघं कसे जगतात आहेत, त्यांच्या जीवनातल्या घटना आणि त्यातल्या एकाचा धक्कादायक निर्णय. जसवंत सिंग आणि विष्णू नारायण सिंग हे दोघंही अतिशय उच्च पदावरून निवृत्त झालेले असतात. जसवंत आपल्या मुलासह तर विष्णू नारायण मुलाच्या इतर कुटुंबियांसकट देखील राहत असतात. त्यांच्या या मित्राचा परिवार म्हणजे हा विष्णू नारायणचा परिवार मोठा असतो. 3 विवाहित मुली, नातवंड यांच्यासह तो राहत असतो. त्याला खरं सांगायचं तर त्याला घरात काडीची किंमत नाही आहे.
त्याला काय हवं आहे नको आहे, त्याने कुठं निजायचं हे देखील सुनमई आणि कधीकधी मुलगी ठरवत असतात. नातवंड आपापल्या कामात शाळा कॉलेजामध्ये मग्न असतात. 2 शब्द बोलायला कोणाला वेळ नसतो. इकडे जसवंत बायकोच्या जाण्यानंतर कानपूरहून आपल्या मुलाकडे दिल्लीला आलेला असतो, पण तसा एकाकीच असतो तो. मुलाने तर सांगितलं की आता घर संपत्तीचा तुम्हाला काय उपयोग आहे, म्हातारे झाला आहे, सगळं आयुष्य करून झालं आहे, आता काय करायचं आहे, ते सारं विकून तुम्ही मुलांमध्ये पैसे वाटून टाका. मुलीला देखील आईच्या दागिने आणि साड्यांमध्ये रस असतोच. तिच्या मते बाबांच्या मुलाकडे राहण्यामुळे मुलाचं म्हणजे आपल्या भावाचं कौटुंबिक जीवन हे कटकटीचं होत चाललं आहे. बाबा तुम्ही सरळ सगळं विकून पैसे देऊन टाका. नवरा बायकोमध्ये म्हणजे भाऊ आणि बहिणीमध्ये तुमच्यामुळे भांडणं होतात, तेव्हा तुम्ही सरळ पैसे वाटून द्या आणि छानपणे एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमामध्ये राहा. तिकडे सगळ्या सोयी असतील, मित्र मिळतील. सून तर इतका भयंकर आरोप करते की सासरे माझ्याकडे येणाऱ्या मैत्रिणींकडे वाकड्या नजरेने बघतात. असं असेल तर त्याने जावं ना रेड लाईट एरियामध्ये. हा प्रहार मात्र त्याला जिव्हारी लागतो. दुसरा मित्र म्हणजे जो विष्णू नारायण आहे तो मुलांमध्ये आणि आपल्या परिवारात सुखी असं त्याला सांगत असतो आणि त्याला सांगत असतो कसल्या लहान लहान गोष्टीची चिंता करतोस तू. पण त्याच्या आयुष्यात मुलं पैशासाठी त्यालाही मागतागादा लावत असतात. आपला हा मित्रांना सांगत असतो ते उगाच दुःखी होतोस, आनंदात राहा असं सांगत असताना स्वतःचं दुःख मात्र तो दाबून ठेवतो. मध्यंतरी खूप दिवसात त्या दोघांची भेट होत नाही म्हणून जसवंत विष्णूच्याकडे जातो. तेव्हा त्याला कळतं की तो नाहीच आहे मुळे. आता त्याला धक्का बसतो. शेजारचे एक अल्पवयीन जोडपं त्याला सांगतं की घरच्यांनी त्यांचं जिणं हराम केलं होतं. एका कर्नलने आपला स्वतःचा असा अंत करून घ्यावा. त्यातच त्याला कळतं की त्याचा मुलगा आता अमेरिकेला आहे, म्हणजे त्याचा स्वतःचा मुलगा, आणि त्यानं आपली व्यवस्था हरिद्वारच्या आश्रमामध्ये केली आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आणि तो मित्राचा अनुभव बघितल्यानंतर तो ठरवतो की मी आता कानपूरला जाणार. तिथं त्यांच्याकडे काम करणारी विधवा सुनगुनिया नावाची स्त्री असते जी त्यांचा देखभाल करायला तयार असते आणि ह्यांच्या मनामध्ये मात्र तिच्याशी विवाह करायचा असं गाठत असतं. पण तिला काय वाटेल हे त्यांना माहिती नसतं, कारण तिला मुलं पण असतात. पण ते ठरवतं ते काही असो, पण आपण आता तिकडंच जायचं आणि कादंबरी इथेच संपते. आता लेखिकेने दिलेला हा उपाय खरं तर अंतिम उपाय आहे का, कोण जाणे. एकाकीपणावर कदाचित असेल देखील. पुरुष माणसांना आपणच घरचे करते आहोत, आपल्यामुळे सारं चालतं हा अहम विसरणं अवघड असतं, हे खरंच आहे. दोन्ही बाजूंनी तडजोड करणं गरजेचं आहे, तरच म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं. आता मला माहिती आहे की सांगणं सोपं आहे, अंमलात आणणं अतिशय कठीण आहे. कारण सगळे मुलांमध्ये नातवांमध्ये जे काही भावनिक धागे गुंतलेले असतात ते सोडवणं कठीण आहे. त्यावरच खरं तर घराची शांती अवलंबून असते. हे सत्य गिलीगुडू मात्र ठळक करतं. त्याचा अर्थ असा आहे की चिमण्या ते आपल्या नातींना उद्देशून त्याने ते लिहिलं होतं. हिंदीतील ही कादंबरी लॉस्ट डेज या नावाने प्रियंका सरकारनं इंग्रजीत अनुवादित केली आहे. तसंच पोटासाठी मुंबई महानगरीला आलेल्या गरीब मजुरांच्या जीवनाचं दर्शन पोस्ट ऑफिस 203 नालासोपारा या लोकलच्या अखेरच्या स्टेशनवरतील जीवन चित्रित करतो. सामान्यतः ज्यांच्या जीवनाबद्दल आपल्याला जाणूनही घ्यावंसं वाटत नाही अशांचं जीवन लेखिका आपल्यासमोर मांडते. तिच्या बहुतेक कादंबऱ्यात मुंबई आपल्यासमोर जिवंत होऊन वेगवेगळ्या रूपाने उभी राहते. आज आपल्याला कामगार चळवळी थंडावलेल्या दिसतात आहेत, पण ह्या कादंबरीचा काळ हा दत्ता सामंत यांच्या काळातील सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा आहे. अंगावरती काटा येईल अशा मुंबईतल्या घटनांचं वास्तव लेखिकेनं चितारलं आहे. चित्रा मुदगलची बृहत कादंबरी आहे आवा, जिचा अनुवाद याच नावाने वसुधा सहस्रबुद्धे याने केला आहे, जो पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. या कादंबरीतला काही भाग मेघा अलकरी या करत आहेत. तो ऐका, एन्जॉय करा. नवीन वर्ष अतिशय सुखाचं समृद्धीचं जावं. नमस्कार. पुढची भेट अर्थातच पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये.
तेव्हा भेटूया परत. नमस्कार. नीलम्माने तिला खोलीत येऊन सांगितलं, तिच्या नावाचं रजिस्टर्ड पत्र घेऊन पोस्टमन आला आहे. सही करायला तिला बाहेर बोलवतो आहे. प्रशिक्षण केंद्रातून घरी येऊन तिला तासभरही झाला नसेल. हवा चांगली असूनही तिला विचित्र आळशीपणा आला आहे. आल्या आल्या नीलम्माला लिंबू घालून चहा बनवायला सांगून कपडेही न बदलता ती तशीच कॉटवर लोळली. नीलम्मा चहा जास्त उकळवते. अजून सगळा चहा तिने संपवलाही नव्हता. उठायची इच्छाच होत नव्हती. अशी कशी एवढी चक्कर आली? तिच्या उत्तराच्या प्रतीक्षेत नीलम्मा पलंगापाशी उभी होती. ती नीलम्माला म्हणाली की पोस्टमनकडून रजिस्टर्ड पत्र घरातच घेऊन ये. त्याला सही कुठे करायची तिथे खूण करून द्यायला सांग. पत्र स्मिताचं होतं. तिच्यामध्येच संजीवनीचा संचार झाल्यासारखं वाटलं. ती उठून पलंगाच्या उशागती टेकून बसली. नीलम्माला म्हणाली, अर्धा कप दुसरा चहा लिंबू घालून बनव. पावडर कमी घाल आणि उकळवू नकोस जास्ती. उकळत्या पाण्यात पावडर टाक आणि झाकण ठेव. पत्र फोडताच तिला वाटलं, स्मिता जणू तिच्या बाजूला येऊन बसली आहे. नेहमीसारखी काहीतरी खळबळजनक बोलते आहे. हल्ली मात्र तिला असं वाटतं की तिच्या खट्याळ विनोदी स्वभावात हळूहळू परिवर्तन होत आहे. तिच्या स्वभावात गंभीरता शोभत नाही. स्वतःमधला फरक तिच्या लक्षात येतो आहे की नाही कुणास ठाऊक, परंतु विचारणं प्रशस्त वाटलं नाही. असंही मनात आलं की परिस्थितीच्या वेगानं बदलणाऱ्या मुखवट्यांनी तिला गंभीर बनवलं असेल. खरं तर असं कधीच वाटलं नाही की स्मितावर कोणत्याही प्रकारच्या दडपणानं आपली पकड कायम ठेवली आहे. स्मिताने चिडून लिहिलंय, ही न कळणारी विसंगती आहे. तिचा पासपोर्ट बनण्यामध्ये बापाच्या अपराधी इतिहासामुळे अडचणी येत आहेत. एकदा नव्हे 3 वेळा पोलिसांची चौकशी झाली आहे. रेशन कार्डापासून आयडेंटिटी कार्डापर्यंत सगळं शोधून झालंय. तिने आपण निष्कलंक असल्याचं प्रमाणपत्र कॉलेजमधून आणून संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं आहे. त्यांना विश्वासानं सांगितलंय. परंतु दुर्दैवानं मटका किंगची बुद्धिमान मुलगी होण्याएवढं तिचं त्याच्याशी नातं होतंच. शिवाजी पार्कमधल्या धाकट्या काकाची तिनं मदत घेतली. त्यांनी आपल्या वजनदार मित्राकडून पेपरवेट ठेवला. तेव्हा कुठे आशेचा किरण दिसला. आता आठवडाभरात पासपोर्ट मिळेल. आता व्हिसा मिळवताना काय काय करावं लागणार आहे कुणास ठाऊक. हल्ली तिला अगदी खूप वाटायला लागलं आहे की पुढे येणाऱ्या संकटांचा सामना करायचा असेल तर तिला एखाद्या व्यायामशाळेची मदत घ्यायला लागणार आहे. कोलंबिया विश्वविद्यालयाने तिला ॲडमिशन दिली आहे. त्यांचं अहोभाग्य. आता तुझ्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या अशिक्षित बाईच्या माहितीसाठी सांगत आहे की कोलंबिया विश्वविद्यालय हे अमेरिकेच्या प्राचीन आणि प्रतिष्ठित विश्वविद्यालयांपैकी एक आहे. प्रवेश मिळवण्यासाठी तिला मुंबईमध्येच एक छोटीशी परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षा पास होण्यासाठी ती सर्व शक्ती पणाला लावून अभ्यास करते आहे. हा देश सोडून लवकरात लवकर जायचं पक्क ठरलंय. याला काय देश म्हणायचं जिथे माणसाला एक साधा पासपोर्ट बनवण्यासाठी 3rd डिग्री सारखा छळ सहन करावा लागतो. आता 3rd डिग्री काय आहे ती मला सांगणार नाही. तिच्या डोक्यात एकच विचारचक्र चाललंय. जन्माला येण्याआधी आईच्या पोटातही तिने एवढ्या चक्रा मारल्या नसतील. ती लिहिते, माझं रडगाणं तुला कदाचित अतिशयोक्ती वाटत असेल, परंतु खरंच सांगते ही वेदना सध्या मी जो अपमान सहन केला ना त्याचीच आहे. कदाचित दुसऱ्या लोकांचं सत्य एवढं कुरूप नसेल. ममताच्या बाबतीत करमरकर अंकल आंटींच्या वागण्याचा तिला खूप राग आला. त्यांना तिच्या उपचाराबद्दल काळजी वाटण्याऐवजी लोक काय म्हणतील याची भीती जास्त वाटत होती. भविष्यकाळाच्या काळजीनं त्यांचा जीव अर्धमेला झाला आहे. बदनामी झाली तर मुलीचं लग्न कसं होणार? त्यांना कसं समजवायचं की मुलगीच राहिली नाही तर पुढचा विचार काय करणार? डॉक्टर रमोलांचं म्हणणं आहे की ममताची केस एवढी वाईट होण्याचं कारण
अधिकांश ड्रग केसप्रमाणेच पालकांचा निष्काळजीपणा. तिला याआधीच ट्रीटमेंटसाठी घेऊन यायला हवं होतं. ममताला बरं वाटण्यासाठी आता फक्त डिटॉक्सिकेशन हा एकच इलाज आहे. अतिशय कठोर होऊन तो करायला हवा. भारतीय विद्याभवनमध्ये कोणत्या तरी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचं निमित्त सांगून आंटी ममताला घेऊन दिल्लीला त्यांच्या मोठ्या बहिणीकडे गेली आहे. डॉक्टर रमोलाने कनॉट प्लेसमधील आशियाना ड्रग क्लिनिकच्या संचालिकेच्या नावानं पत्र देऊन ममताला तिथं ॲडमिट करायला सांगितलं आहे. ममता बरी होऊन क्लिनिकमधून घरी परत आल्यावर तिच्या जुन्या मित्रमैत्रिणींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. शक्य असेल ना तर मावशीच्या घरी राहून पूर्णतः वेगळ्या वातावरणात नव्याने जीवन सुरू करायचं. यातील सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ममताला स्वतःला या घाणेरड्या व्यसनातून मुक्त व्हायचंय. तसं त्या आगाऊ मुलीपासून ती दूर आहे तेच बरं. परंतु ही गोष्ट इतकी नाजूक होती की नाईलाजानं तिला ममताच्या घरी जावंच लागलं. तिनं तिच्याशी कबूल केलं की ती फक्त केमिकल ड्रग्जवर थांबलेली नाही. नंतर तिनं डॉक्टर रमोला जवळही हे कबूल केलं. सुबीरचं तिच्या आयुष्यातून जाणं तिला सहन झालं नाही. या दुःखाने तिचं सगळंच बिनसलं. सुबीर बॅनर्जीने तिला छळलं आहे. तो हरामखोर चुकून कधी माझ्यासमोर येऊ दे, त्याची चपलेनं पूजा करते बघ. तसा त्याचा पत्ता मिळाला आहे. त्याच्याबरोबर सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेला बसलेल्या त्याच्या मित्राकडून मिळवलाय. त्याच्या IPS बायकोला आदितीला सुबीरची आधीची जन्मकुंडली ती गुप्त नावानं लिहून पाठवणार आहे. त्यात आणखी काही खोटी नाटी नावंही जोडणार आहे. ममताच्या भावनांचा खेळखंडोबा करणारा आरामात कसा झोपू शकेल? जास्त काही नाही झालं ना तरी रोज रात्री नवरा बायकोंमध्ये कटकट होणारच. माझ्या घरी तिचं मुनियाशी बोलणं होतंच. त्या घरात तीच एकटी समजूतदार मुलगी आहे. मुनिया तिला सांगत होती, रिकामपणाला कंटाळून तू भांडायला नसल्यामुळे आईनं आपल्या घराच्या आवारात ताडपत्रीच्या मांडवात विधवा स्त्रियांना एकत्र करून कोणातरी फुला नावाच्या मुलीच्या मदतीनं थोड्या प्रमाणात पापड लाटायला सुरुवात केली आहे. मुनिया म्हणाली, त्या फुलाच्या नवऱ्याने म्हणे कैदेत आत्महत्या केली होती. सहकार भंडार आणि अपना बाजारमध्ये हळूहळू पापडाच्या थप्प्या जाऊ लागल्या आहेत. विक्री एवढी काही उत्साहवर्धक नाही, परंतु तुझी आई निराश झालेली नाही. काम करण्याची इच्छा असणाऱ्या बऱ्याच बायकांना तिच्या उद्योगात रस वाटू लागला आहे. घरोघरी जाऊन पापड विकायची त्यांची कल्पना आहे. त्यातून फक्त झालेला खर्च व मजुरी बाहेर पडली तरी खूप आहे. मुनियाला आई तिच्यासारखा त्रास देत नाही. हल्ली आईचं गुरगुरणं कमी झालंय. घरामध्ये तसं शांत असतं. मनात असूनही ती मुनियाला भेटायला कन्नमवार नगरमध्ये जाऊ शकली नाही. सध्या ती गाडी चालवायला शिकते आहे. एकदा शिकली की विक्रोळीला जाणं काही फार दूर नाही. आईनं जुना ड्रायव्हर जनीलला कामावरून काढून टाकलं. ड्रायव्हर नसल्यामुळे आईला सुद्धा बाहेर जाणं येणं कठीण झाले. ताईची जबाबदारी नसती तर तिनं आपल्या सुंदर आईचं दुसरं लग्न करून दिलं असतं. मागच्याच आठवड्यात म्हणे टाइम्स ऑफ इंडियामध्ये एका सेवानिवृत्त मुलाबाळांच्या जबाबदारीतून मोकळ्या झालेल्या विधुराने चांगल्या व सुसंस्कृत वधूची मागणी केली होती. तिनं आईला या प्रौढवराच्या मागणीची माहिती दिली. तिचं मन चाचपण्याचा प्रयत्न केला आणि म्हटलं, इच्छा असेल तर तिच्या गुणाअवगुणांसह फोटो बघण्यासाठी पाठवून देईन. आई अशी लाजली जणू काही तिला आत्ताच बोहल्यावर चढवलंय. नंतर रागवली, पण ते रागवणं म्हणजे नाटक होतं. पत्र वाचता वाचता तिचे डोळे भरून आले. धन्यवाद.